झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी वारी म्हणजे भक्तीचा अद्भुत सोहळा। आजच्या वेगवान युगात प्रवासाची आधुनिक साधनं उपलब्ध असली तरी शेकडो मैल पायी प्रवास करत अखेरीस विठ्ठलाचं दर्शन घेण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नसल्याची भावना वारकरी व्यक्त करत असतात। कसा असतो त्यांचा हा प्रवास, एक नजर। आषाढी वारीत वारकरी सुमारे 200 ते 225 किलोमीटरचा पायी प्रवास करतात। पालखीचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो तिथेच वारकरीही विसावा घेतात। आडोसा असो वा नसो तिथंच मोकळ्या मैदानात वारकरी राहुट्या ठोकतात। ज्यांच्या जवळ तंबू नसतात ते मोकळ्या आकाशाच्या छताखालीच रात्र घालवतात। सकाळी मिळेल तशा पाण्यानं आंघोळ करतात। जो शिधाजवळ असेल त्यातच जेवण घेतात किंवा स्वयंसेवी संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी देऊ केलेल्या पिठलं भाकरीत समाधान मानतात। सालामादाप्रमाणे कसं ह्या वारकरी निघतो, जे निस्वार्थीपणानं निघतो। कुठं जेवण मिळो, जे माऊली म्हणजे कसे आईची सावली देणारी ही माऊली अपेक्षाच नाही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारची ना, खायला मिळो न मिळो काय असो, फक्त पांडुरंग श्रद्धा आहे। शेतकरी, मजूर, सर्वसामान्य वारकऱ्यांबरोबरच वारी करणाऱ्या उच्चभ्रू लोकांची ही संख्या दरवर्षी वाढते आहे। या वारीतील स्वयंशिस्त पाहून अगदी मॅनेजमेंट गुरूंनाही भुरळ पडते। वारीत चालताना कोणत्याही परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं मॅनेजमेंट स्किलही अनुभवायला मिळतं, असं वारी करणारे काही उच्चभ्रू सांगतात। मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये जे काय आम्ही प्रिन्सिपल शिकतो ते सगळे प्रिन्सिपल आम्हाला इथं जगता येतात। मुख्य म्हणजे टीम वर्क आहे, कंटिजन्सी प्लॅनिंग आहे, कोऑपरेटिव्हनेस आहे, डिसिजन मेकिंग आहे। तर विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा अतिशय आनंदाने आम्ही राहू शकतो, हे वारीमध्ये मला खूप भावले। साधाबोळा वारकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता आषाढीची वारी करतो। मुखी विठुनामाचा गजर आणि डोळ्यासमोर विठ्ठलाची लोभस मूर्ती ठेवून ते वाटचाल करतात। त्यामुळे सगळ्या हाल अपेष्टा या त्यांना शूद्र वाटू लागतात। झी 24 ताससाठी रमेश जोशी, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।